ॲसिडिटी. ॲसिडिटीला आपण खूप कॅज्युअली घेतोय का? ज्याला त्रास होतो ना त्यालाच कळतं की ह्याने काय त्रास होतो. ह्याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? खूप जणांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बघितलं जातं तर ते इंटरमिटंट फास्टिंग करत होते. ॲसिडिटी ही आपल्या लाईफस्टाईलचा एक भागच झालीये का? वरण भात खाल्ला तरी सुद्धा त्याने ऍसिडिटी होणार. काही सेकंद आणि ॲसिडिटी गायब. ह्या औषधांचा खरंच उपयोग आहे का? पित्त दुष्ट झालं, खराब झालं की ते रक्ताला पण खराब करणार आणि त्यामुळे रक्त खराब झालं की ते त्वचेला पण खराब करणार. ॲसिडिटी कायमची घालवायची असेल तर काय केलं पाहिजे? पेशंटना कुठेतरी समजणं खूप गरजेचं आहे. ऍसिडिटी घालवायची आहे तर ती मुळापासून घालवायची. असं एखादं कुटुंब असतं की त्या फॅमिलीमध्येच गॅसचा खूप प्रॉब्लेम असतो. हो हो. तर हे ॲसिडिटीशीच रिलेटेड आहे का? लूज मोशन्स होणं, कधी कधी रक्त पडणं, पाईल्स होणं, कॉन्स्टिपेशन होणं आणि हे सगळं पित्तामुळेच होत असतं. वजन जास्त असलेल्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो का? जेवताना उचकी लागते म्हणजे त्यांचं पचन कुठेतरी बिघडलेलं आहे. काही लोक नॉर्मल चहा प्यायच्याऐवजी कोरा चहा पितात. त्यांनी फरक पडतो का ॲसिडिटीवर? जिरं 1 चमचा, बडीशेप 1 चमचा आणि धने 1 चमचा 2 ग्लास पाण्यामध्ये ते मिक्स करायचं. अर्धा ग्लास ते येईस्त उकळायचं. गर्भवती महिला ज्या आहेत त्यांना ॲसिडिटी झाल्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजे? मला आयुर्वेदातल्या अशा 5 गोष्टी सांगा ज्यांनी ॲसिडिटी लगेच जाते. स्वर्गात जर अमृत असेल ना तर पृथ्वीवर नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजकाल एक अशी गोष्ट खूप कॉमन झाली आहे ज्याचा तुमच्या शरीरावर खूप सारखा परिणाम होतोय. ती म्हणजे ॲसिडिटी. मला ॲसिडिटी झाली आहे असं म्हणून लोक वाटेल ते उपाय करतात, पण नक्की काय झालंय हे अजिबात जाणून घेत नाहीत. त्याचीच संपूर्ण माहिती द्यायला आज आपल्याकडे आलेले आहेत वैद्य रुचा मेहेंदळे पै. नमस्कार. तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. येस येस, थँक्यू. मॅम, मला सांगा ॲसिडिटी म्हणजे नक्की काय? ऍसिडिटी म्हणजे आयुर्वेदानुसार ह्याला अम्लपित्त म्हणतात. हं. ह्याचा पहिला उल्लेख जो होता तो काश्यप संहितेमध्ये आलेला होता. हं. आणि त्यानंतर अम्लपित्त म्हणजे काय किंवा त्याचे काय गुण आहेत, पित्ताचे गुण वाढल्यामुळे काय त्रास होतात ते आपल्या संहितांमधनं कळायला लागलं. सो जेव्हा पित्त दोष जो आहे तो जेव्हा शरीरात वाढतो तेव्हा आपल्याला ऍसिडिटी होते. ओके. आणि पचन करण्यासाठी पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. त्याचं जेव्हा सिक्रिशन जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि ते जेव्हा अन्ननलिकेत जायला लागतं तेव्हा आपल्याला ऍसिडिटी होते. म्हणजे लोकांना साधं सोपं सांगायचं की खूप जळजळ लागतं, करपट ढेकरा यायला लागतात किंवा डोकं दुखायला लागतं, असे सिम्पटम्स दिसायला लागले की त्यांना कळतं की आपल्याला ऍसिडिटी झालेली आहे. त्याला साध्या भाषेत आपण ऍसिडिटी किंवा पित्त झालंय असं म्हणतो. का होते आपल्याला ॲसिडिटी? आता आयुर्वेदानुसार ह्याची अनेक कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण म्हणजे काय तर आपल्याला भूक लागलेली नाही आहे किंवा आपण पोट भरलंय तरी खातोय किंवा आधीचं अन्न पचलंच नाहीये. म्हणजे इंडायजेशन चालू होतं आणि त्यामुळे जो पित्त आहे, पाचक पित्त जे आहे पोटातलं ते बिघडतं आणि त्यामुळे मग आपल्याला ॲसिडिटी व्हायला लागते. तसंच जंक फूड खाणं आहे किंवा अल्कोहोल कन्झम्पशन आहे, मानसिक त्रास होत असतील तर त्याने सुद्धा ॲसिडिटी होत असते. आता जर एखादा व्यक्ती वेळेवर जेवत नाही आहे तर त्याला ॲसिडिटी होणं हे खूप स्वाभाविक आहे. कारण का तेव्हा पाचक रस हे पोटात स्त्रवायला लागलेले असतात आणि अन्न जर मिळालं नाही तर ते कशाचं पचन करतील. सो त्यामुळे ती आपल्याला ॲसिडिटी ही होणारच असते. काहींमध्ये रात्रीची झोप झाली नाही तर त्याने सुद्धा त्यांना ॲसिडिटी होते. वेळेवर झोपलं नाही, रात्री जागरण झालं तरी सुद्धा त्याने ॲसिडिटी होत असते. म्हणजे अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे ॲसिडिटी होते. आयुर्वेदानुसार महत्त्वाचं कारण म्हणजे विरुद्ध आहार. त्याच्या सेवनाने सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होत असते. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर फळं आणि दूध हे एकत्र ह्याचं सेवन केलं किंवा गहू आणि दूध किंवा मीठ आणि दूध याचं एकत्र सेवन केलं किंवा मासे आणि दूध ह्याचं आपण जर रेग्युलर सेवन केलं तर त्याने सुद्धा ॲसिडिटी होते. आता नॉर्मली आपण हॉटेलमध्ये जातो, नॉनव्हेज खाल्लं जात असतं आणि त्याच्यानंतर लगेच आईस्क्रीम सुद्धा खाल्लं जातं. म्हणजे हा पहिलाच विरुद्ध आहार झाला
की ज्याने ॲसिडिटी ही होणारच आहे. आणि मग घरी गेल्यावर कळतं की वरवर यायला लागतंय, का झालं? कारणं शोधली जातात. पण हे विरुद्ध आहाराच्या सेवनाने सुद्धा झालेलं असतं. तसंच तीक्ष्ण, उष्ण आहाराच्या सेवनाने सुद्धा हे होत असतं. म्हणजे गरम मसाला आहे किंवा लाल मिरची आहे. त्याचं जर सेवन रेग्युलरली खूप जास्त प्रमाणात होत असेल, तर त्याने सुद्धा आपल्याला ॲसिडिटी ही होऊ शकते. पण ॲसिडिटी होण्याला आपली लाईफस्टाईल आत्ताची जी आहे ती कितपत जबाबदार आहे? लाईफस्टाईल तर सगळ्यात जास्त जबाबदार आहे. हं. कारण कामाच्या म्हणजे एवढ्या वेळा वेगवेगळ्या असतात, की नाईट शिफ्ट असते, काहींचं एकदम वेळ खूप चुकीची असते, की त्यांना ते काम तर करणं भाग आहे. हं. तसंच जर वेळा पाळल्या जात नाही आहेत, रात्री मोबाईल खूप वेळ बघितला जात आहे, हं. तर त्याने सुद्धा ॲसिडिटी होण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे लाईफस्टाईल जर नीट असेल, आपली दिनचर्या जर नीट असेल, तर मग आपल्याला ॲसिडिटी ही जास्त होणारच नाही. हं. म्हणून आयुर्वेदानुसार जशी दिनचर्या सांगितलेली आहे किंवा ऋतुचर्या जी सांगितलेली आहे, त्याचं जर आपण पालन केलं, तर आपल्याला ही ॲसिडिटीचा जो काही त्रास होतोय, तो आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण हे जे आहे की वेळेवर खाणं, हो. हे सगळं पाळून सुद्धा काही लोक असे आहेत जे म्हणतात की आम्हाला ॲसिडिटी होते. त्यांना असं कशामुळे होतं? जसं काश्यप संहितेमध्ये जेव्हा वर्णन आलं ना, त्याचं सुंदर त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. त्यांनी काय सांगितलं, की जेव्हा आपण दही भांड्यात लावतो, रोज लावतो. हं. एखाद दिवस आपण ते भांडं धुतलं नाहीये आणि आपण वरून जर दूध घातलं, हं. तर त्याचं सुद्धा दही लागतं. हां. कारण काय तर त्या भांड्याला ते अम्लत्व आलेलं असतं. हां. रोज-रोज लावून जे दही आपण लावत असतो त्याने. त्यामुळे त्याच्यानंतर त्याला काही वेगळं अम्लत्व लागत नाही. तसंच आपल्या पोटाचं पण होतं. जेव्हा आपण सतत ॲसिडिक आहार रेग्युलर घेत आहोत, ते थांबवतच नाहीये, तर तेव्हा आपल्या पोटाला अम्लत्व प्राप्त झालेलं असतं. हं. आपण तेव्हा काहीही खाऊ, म्हणजे अगदी सात्विक आहार, वरण-भात खाल्ला, तरी सुद्धा त्याने ॲसिडिटी होणार आहे. हं. तसेच माझे एक पेशंट होते, की त्यांना रेग्युलर अगदी रोज ॲसिडिटी व्हायची. हं. आणि ते येऊन सांगायचे, की "मॅडम मला ॲसिडिटीमध्ये भाताची जी कण असतो, भाताचा कण जो असतो, तो सुद्धा वर येतो. म्हणजे अन्न पचतच नाहीये. बरं. एवढं त्यांच्यामध्ये अन्नाचे कण पण वर यायला लागलेले आहेत." तर अशा वेळेस मी त्यांना विचारलं, की "तुम्ही किती वाजता झोपता?" हं. तर ते म्हणाले, की "मी 9 वाजता जेवतो आणि मी लवकर झोपतो 10 वाजता." हं. पण ह्याच्यात चूक कुठे होतीये, तर जेवण झाल्यावर 2 तासांनीच आपल्याला झोपायचं होतं. बरं. तर त्यामुळे त्यांनाही ॲसिड रिफ्लक्स म्हणजे ॲसिडिटी वर येण्याचा त्रास होत होता. हं. तर त्यांना पहिले मी सांगितलं, की तुम्हाला 7च्या आधी जेवायचं आहे. हं. 7 वाजता जेवण झाल्यानंतर तुम्ही 10 वाजता तुम्ही झोपू शकता. हं. हं. त्यामुळे मग त्यांना हळू तो त्रास झालाच नाही. की ते म्हणाले, की "मॅडम तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर होतं, की मी उशिरा जेवायचो आणि लगेच झोपायचो. ही जी माझी सायकल होती, ती चुकीची होती आणि त्यामुळेच मला ॲसिडिटी होत होती." ते म्हणाले, की त्याच्यानंतर कधी मला ॲसिडिटी परत झाली नाही. पण सध्या खूप लोक वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स फॉलो करतायत. हो, हो. तर त्यांना ॲसिडिटी होण्याचं प्रमाण जास्त आहे का? जसं आपण म्हणतो इंटरमिटंट फास्टिंग आहे किंवा कीटो डाएट आहे. पण हे प्रत्येकाने आपल्या पचनशक्तीनुसारच करणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार लंघन हे खूप पूर्वीपासून सांगितलेलं आहे. हां. पण लंघन किंवा निदान परिमार्जन म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे जर आपल्याला त्रास होत आहे, हं. तर ती वर्ज्य करणं पण गरजेची आहे. जसं एखाद्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जर त्यांनी शेंगदाणा खाल्ला, तर त्याचं हमखास डोकं दुखतं. हं. किंवा त्यांनी मेथीची भाजी खाल्ली किंवा ह्या गोष्टीने सुद्धा त्याला त्रास होतो. हं. ह्या गोष्टी तेवढ्याच शरीराला उपयुक्त सुद्धा आहेत. हं. म्हणजे असं नाहीये की त्या खाल्ल्यामुळे दरवेळेसच ॲसिडिटी होतेय. पण प्रत्येकालाच होईल असं नाही. हं. पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला मात्र ह्याने लगेच ॲसिडिटी होते. हं. जसा गरम मसाला आहे किंवा आलं लसुणाची जी पेस्ट असते, जी मार्केटमधनं आणली जाते, त्याच्यामध्ये एकतर प्रिझर्व्हेटिव्हज पण खूप जास्त असतात आणि ती खूप उग्र असते. हं. त्याच्या सेवनाने सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. तर ह्या पदार्थांचं आपण सेवन आहे ते कमी करायचं असतं. आणि डाएट्समध्ये इंटरमिटंट फास्टिंगमध्ये जर तुम्ही खूप मोठी विंडो ठेवताय, जसं 16 तास फास्टिंग करत आहात, तर एखाद्याला त्याने त्रास होऊ शकतो. हं. आणि आपल्या शरीराला कसं आहे, की सकाळी उठल्यावर नाश्ता हा मिळणं पण खूप गरजेचं असतं. कारण का तेव्हा आपल्याला एनर्जी मिळणार आहे. त्या अन्नापासून आपल्याला एनर्जी मिळणार आहे आणि मग आपण दिवसभर काम करणार आहोत. हं. जो आता आजकाल आपण बघतोय, की खूप जणांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बघितलं जातं तर ते इंटरमिटंट फास्टिंग करत होते. सो ह्याचं कुठेतरी त्याचं का कारण आहे? कारण का एनर्जी तेवढी मिळत नाहीये.
हो. एनर्जी कमी मिळाली तरीही आपल्याला त्रास होणार आहे. हम्म. सो प्रत्येकाने काय करणं गरजेचं आहे, की ज्याची जशी प्रकृती आहे त्याने तसं तसं डाएट फॉलो करणं. आणि डाएटचा खरा अर्थ बघायला गेलो तर योग्य आहार जो प्रत्येकाला निरोगी ठेवायला मदत करेल. हम्म. आजारी पडत नाही आहोत किंवा ह्या गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या आहेत की त्या बघणं गरजेच्या आहे. सो कीटो डाएट करणारे काही पेशंट येऊन मला सांगायचे की आम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हम्म. कारण का प्रोटीनचं प्रमाण इतकं जास्त प्रमाण जातं की हळूहळू त्यांची पचनशक्ती इतकी बिघडून जाते की जेव्हा ते कीटो डाएट सोडतात त्याच्यानंतर त्यांना खूप जास्त त्रास होतो. हम्म. म्हणजे त्यांचं पचन पूर्ण बिघडलेलं असतं. बरोबर. सो असं न करता तुम्ही योग्य ते एकतर डायटिशियन किंवा एखादा डॉक्टर, वैद्य ह्यांना दाखवून आपल्या प्रकृतीप्रमाणे ते घेणं गरजेचं आहे. सो त्याने मग जास्त ॲसिडिटीचा त्रास हा फ्युचरमध्ये होणारच नाही. काही लोक असतात जे कधीतरीच एकदम मोठा उपास करतात, म्हणजे आषाढी एकादशी सारखे उपास असतील, त्यांना दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. तो कशामुळे होतो? उपासाला नक्की त्यांनी खाल्लंय काय हं. ह्याच्यावर पण ते डिपेंडंट आहे. हम्म. जर एखादा व्यक्ती साबुदाणा खातोय उपासाच्या दिवशी तर त्याला 100% ॲसिडिटी होणार. बर. कारण काय साबुदाणा हा असा आहे की त्याने खाल्लं की तो पचायला खूप जड आहे. बर. त्याला स्टार्च खूप आहे, गुळगुळीतपणा आहे त्याला, त्यामुळे तो पचायलाच खूप जड आहे. हम्म. आणि त्यामुळे इतका जड आहार पचायलाच मे बी 3 दिवस घेईल. बर. त्यामुळे त्यांना ॲसिडिटी ही 100% होणार. हा. आणि शेंगदाणा म्हणजे प्रत्येक उपासाच्या पदार्थात शेंगदाणा हा असतोच असतो. कूट तरी घातलं जातं. त्यामुळे त्या व्यक्तीला ॲसिडिटीचा हा त्रास हा दुसऱ्या दिवशी उठल्यावर होणं हे खूप स्वाभाविक आहे. हम्म. आणि तेव्हा फक्त फळं खाणं हे जर त्यांनी केलं असेल तर मात्र त्याला ॲसिडिटी नाही होणार. म्हणजे पाणी व्यवस्थित प्यायलंय, हायड्रेशन त्या दिवशी जर नीट ठेवलंय, फळं खाल्लेली आहेत, तर त्याने मात्र त्यांना त्रास नाही होणार. जसं रताळं आहे, हम्म. त्याचं जर सेवन तेव्हा केलेलं असेल तर त्याने काही त्रास त्यांना होणार नाही. काही लोक आहेत जे खूप प्रवास करतात आणि त्यांना प्रवास करताना जास्त त्रास होतो. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांना ना मोशन सिकनेसचा मेनली त्रास असतो. म्हणजे प्रवासात काय होतं की जेव्हा हालचाल व्हायला लागते गाडीत बसल्यावर, बंद गाडी असेल तर त्याने त्रास होत असतो. आणि कान, डोळे आणि आपण जी गती आहे त्याचं फ्रिक्वेन्सी कुठेतरी मॅच नाही होत. हो. आणि त्यामुळे त्यांना मळमळायला लागतं किंवा उलटी होईल असं वाटायला लागतं. आणि मग काहीतरी त्याच्यासाठी गोळी घेणं हे दरवेळेस ते करायला लागतात हो. की गाडीत बसायचं की गोळी घ्यायची. तर हे करणं चुकीचं आहे. हळूहळू तुम्हाला एकतर गाडीत बसलं की झोपून जायचं, हम्म. म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली किंवा ह्याने त्रास जास्त होत नाही. हम्म. आणि दुसरी गोष्ट तोंडात काहीतरी ठेवायचा, जसं वेलची आहे, लवंग आहे. ह्या गोष्टीने काय होतं की सलायवेशन सतत होत राहतं आणि ॲसिडचं प्रमाण खूप जास्त वाढणार नाही. हम्म. की त्याने सुद्धा त्यांना मदत होते. ज्येष्ठ मधाची काडी ठेवू शकतात ते तोंडामध्ये, की त्याने सुद्धा त्यांना मोशन सिकनेसचा त्रास हा जास्त प्रमाणात होणार नाही. ओके. अशा 5 चुका सांगा लोकांच्या, ज्याच्यामुळे लोकांना ॲसिडिटी होतेच होते. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की आपण आहार जो म्हणजे भूक लागली आहे त्याच्या 70%च त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. बर. भूक लागल्यावर आपण जर 100% आहार घेतोय तर आपल्याला हमखास ॲसिडिटी ही होणार आहे. बर. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा अँटासिड्स घेतली जात असतात. रासायनिक औषधं घेऊन ती तात्पुरती सप्रेस केली जात असते. पण त्यामुळे भविष्यात त्यांना ॲसिडिटी डबल होणार आहे. हम्म. जेव्हा ते थांबवतील तेव्हा त्याच्याने त्यांना त्रास होणार आहे. बर. म्हणून नेहमी ॲसिडिटीच्या मुळाशी जाऊन उपचार करणं खूप गरजेचं आहे. हम्म. जर आपण तसं केलं तर आपल्याला ती होणार नाही. हम्म. तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जागरण ते हम्म. पूर्ण टाळायचं आहे की ज्याने आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. आणि चौथं कारण म्हणजे चिंता, भय, म्हणजे सतत काहीतरी स्ट्रेस घेतला जात आहे, कुठेतरी जाण्याची घाई होत आहे किंवा ह्या गोष्टींमध्ये म्हणजे करीहरी ह्या गोष्टीमुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. हम्म. आणि जसं स्पायसी फूड म्हणजे करी म्हणजे आपण म्हणतो की खूप प्रमाणात तिखट स्पायसी फूड खाल्लं जात आहे तर त्यानेही ॲसिडिटी ही होऊ शकते. No. आणि 5वं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरातला पित्तदोष वाढणारा जो आहार आहे हम्म. तो सगळा आपण सेवन करत आहोत. सो तो थांबवणं, त्याचं निदान परिमार्जन म्हणजे तो आहार मला त्रास देतोय त्याचं मी सेवन करणार नाही. जसं मला जर शेंगदाण्याने त्रास होतोय पण मला आजूबाजूचे सांगतात एवढं काय होतंय, शेंगदाणा खा, ह्याने काही फरक नाही पडणार आहे. पण ज्याला त्रास होतो ना त्यालाच कळतं की ह्याने काय त्रास होतो. सो तेव्हा ते नाही म्हणजे नाही खायचं. हम्म. जेव्हा तुम्ही हे पथ्य पाळाल ना ॲसिडिटीचा त्रास म्हणजे आयुर्वेद काय सांगतं,
कारण जातंय तर कार्य हे घडणारच. जर तुम्ही पित्तवर्धक आहार घेताय तर पित्तवर्धन हे कार्य 100% घडणार. म्हणून हे जर आपण टाळलं तर मग आपल्याला ऍसिडिटी ही जास्त प्रमाणात होणार नाही. मॅम मला सांगा, आयुर्वेदामध्ये जे वात, पित्त, कफ आहे, हो. ह्याचं ऍसिडिटीशी काय रिलेशन आहे? तिघांचं ऍसिडिटीशी संबंध आहे. हं. जेव्हा आपल्या शरीरात त्रिदोष बिघडतात, हं. तिन्ही दोष वाढतात, तेव्हा आपल्याला ऍसिडिटी होते. म्हणजे फक्त एकटा पित्तदोष वाढल्यानेच ऍसिडिटी होते असं नाहीये. बर. आता वाताची गती जर बिघडली, वात ऊर्ध्व गतीने यायला लागला तर त्याच्याबरोबर पित्त पण वर यायला लागतं. हं. आता एखाद्याला काय असतं की अंगावर शीत पित्त उठत असतं. म्हणजे शीत हा गुण आहे त्याचा. खरं पित्त बघितलं तर उष्ण आहे, हो. पण मग त्याला शीत का म्हटलं जातं, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कफाची सुद्धा दृष्टी झालेली असते. आणि कफ हा शीत आहे. त्यामुळे कफ आणि पित्त बिघडलं की आपल्याला अंगावर रॅश येणं, गांधी उठणं, ह्याचा सगळा त्रास व्हायला लागलेला असतो. आणि जेव्हा पित्त दोष सगळ्यात जास्त वाढतो तेव्हा डॉमिनन्सी येते पित्ताची आपल्या बॉडीमध्ये, आणि ते आपल्याला कंट्रोल करायला लागतं. म्हणजे आवडीचं खाणं खाता येत नाही. बाहेर गेल्यावर पण ते लोक अगदी घाबरून खातात की बाबा काही नको, आम्हाला काही खायला नको. म्हणजे कुठेतरी ते पित्त आपल्याला कंट्रोल करायला लागलेलं असतं. म्हणून त्याला वेळेवरच आपण जर नीट ठेवलं तर ते आपल्याला त्रास देणार नाही. कारण काय, पित्त हे प्राकृतावस्थेत आणि विकृतावस्थेत अशा 2 अवस्थांमध्ये असतं. प्राकृतावस्थेत असेल ना तर ते पित्त तुम्हाला सगळ्यात जास्त मदत करणार आहे. म्हणजे ते तुम्हाला चांगला स्किन ग्लो द्यायला, चांगले हेअर मिळण्यासाठी त्याला सुद्धा हे पित्त कारणीभूत आहे. पण जर पित्त बिघडलं तर ते तुम्हाला पित्ताशी रिलेटेड प्रत्येक प्रॉब्लेम देणार आहे. जसं उलट्या होणं, व्हॉमिटिंग, चेहऱ्यावर पुरळ येणं किंवा पिगमेंटेशन येणं, हे सगळं पित्त बिघडलं की आपल्याला होणार आहे. किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं, किंवा हायपर टेन्शन होणं, मानसिक आरोग्य बिघडणं, हे सगळं पित्त बिघडलं की होणार आहे. एवढं महत्वाचं पित्तदोष हा आपल्या शरीरासाठी आहे. आता ओपीडीला जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांचं नाडी परीक्षण करतो. आता नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या शरीरात कुठला दोष वाढलाय हे जेव्हा वैद्याला कळतं की तो त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट लिहून देतो. म्हणजे आता कफ आणि पित्त बिघडलंय तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट येईल. वात आणि पित्त बिघडलंय तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट येईल. पण अँटासिड जसं आपण रासायनिक औषध बघतो ते एकच प्रत्येकाला असतं. तसं आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट अशी होत नाही. तर प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट ही वेगळी असते. म्हणजे कधीच त्यांची औषधं प्रत्येकाची सारखी आहेत असं कधीच होत नाही. म्हणजे प्रत्येकाला वेगळं औषध घेणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे ते घेणं गरजेचं असतं. अशी कुठली प्रकृती आहे ज्या लोकांना सगळ्यात जास्त ऍसिडिटीचा त्रास होतो? पित्त प्रकृती. म्हणजे त्या लोकांना, म्हणजे ते पित्त प्रकृतीची लोक अशी असतात ना की एकतर ते त्यांना खूप भूक लवकर लागते, आणि भूक लागली आणि खाल्लं नाही की त्यांची एकतर चिडचिड होते, आणि त्यांना पित्त लगेच व्हायला लागतं. असं नाही होत की त्यांना लगेच खूप वेळाने पित्त होईल, असं नाही. तेव्हाच्या तेव्हा त्यांना पित्त व्हायला लगेच चालू होतं त्यांना. त्यामुळे मग ते ना एकदम कधी अन्न मिळतंय, मला कधी खायला मिळतंय, असं ते कुठेतरी त्यांना फिलिंग होत असतं. आणि ते रागीट बनायला लागतात किंवा त्यांच्यामध्ये तो राग वाढायला लागतो. हे सगळे पित्त प्रकृतीच्या लोकांना होणारे त्रास आहेत. सो त्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्याला भूक लागली की आपण खाल्लं नाही की शांत एकटं बसता आलं पाहिजे, नाहीतर दुसऱ्याला तो त्रास देणार तो व्यक्ती. सो तेव्हा ते कुठेतरी त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. सो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी नेहमी आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यांची प्रकृती त्यांना माहिती आहे की आपल्याला पित्ताचा त्रास होतोय, तर ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होईल ह्या गोष्टी अवॉइड करणं हेच त्या व्यक्तीला साधं सोपं उत्तर असतं. कारण का, वात प्रकृतीची जी व्यक्ती असते ना त्याला थोडाफार प्रमाणात पित्ताचा त्रास होतो, पण एवढ्या प्रमाणात नाही होत. म्हणजे त्यांना भूक लागली आहे म्हणून थोडा वेळ ते थांबवू शकतात. आणि कफ प्रकृतीच्या लोकांना तर त्याचा बिलकुलच त्रास होत नाही, कारण का त्यांचा मंदाग्नी असतो, अग्नी खूप कमी असतो, त्यामुळे ते हळूहळू पचन चालू असतं. सो त्यांना त्याचा काही एवढा त्रास होत नाही. पण पित्त प्रकृतीच्या लोकांना मात्र खूप होतो. आता पित्त झालंय म्हणजेच ऍसिडिटी आहे का? हो, पित्त झालंय म्हणजेच ऍसिडिटी झालेली असते. पण म्हणजे पित्त झालंय म्हणजे नक्की काय, तर पित्त दोष वाढलेला आहे. शरीरातला जो पित्त दोष आहे तो वाढल्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे. तर अशा वेळेस पेशंटनी आहारात काय घेतलंय हे कुठेतरी त्यांनी स्वतः पण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. की आहारात काय चुकीचं गेलंय, ऍसिडिटी कशाने होतीये, याचं कारण काय असू शकतं, हे पहिले प्रत्येकाने आपलं कारण शोधायचं.
म्हणजे एखाद्याला चहा पिऊन त्रास होतोय का? कॉफी पिऊन त्रास होतोय का? की एखाद्याला जागरणाने त्रास होत आहे, एखाद्याला झोप न लागल्यामुळे त्रास होत आहे. काही जणांमध्ये पित्त खूप वाढल्यामुळे त्यामुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळं यायला लागलेली असतात. बर. कारण काय काय होतं, रक्त अशुद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे रक्त अशुद्धीमुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं हा त्रास चालू झालेला असतो. अशा वेळेस पायांच्या तळव्यांना पादाभ्यंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे गाईचं जे तूप असतं ते पायाच्या तळव्यांना चोळून छान लावायचं असतं. काश्याची वाटी जर घरी असेल तर त्या काश्याच्या वाटीनी छान पाय घासून घ्यायचे असतात. घासल्यानंतर ना काळा थर पायावर तयार होतो. तर हो. ती सगळी आपल्या शरीरातली टॉक्झिन्स ही हळूहळू बाहेर पडायला लागतात किंवा उष्णता जी वाढलेली आहे ती सगळी शरीराच्या बाहेर पडायला मदत होत असते आणि त्यामुळे पित्त कमी व्हायला सुद्धा आपल्याला मदत होत असते. कारण काय, आलोचक पित्त जे आहे ते डोळ्यांच्या ठिकाणी असतं. ते बिघडल्यामुळे हे प्रॉब्लेम्स व्हायला चालू झालेले असतात. तर अशा वेळेस हे पित्त सुधारण्यासाठी, नाहीतर डोळ्यांना ड्रायनेस यायला लागतो, डोळ्यांची आगाग व्हायला लागलेली असते, डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं यायला लागलेली असतात, ही कुठेतरी कमी करण्यासाठी आपण तुपाचा वापर करायचा. पादाभ्यंग करण्यासाठी किंवा रात्री झोपताना शतधौत घृत जे असतं ते डोळ्याखाली डार्क सर्कल्सवर पण आपण लावू शकतो. अंडर आईज लावायला ते उपयुक्त आहे, की त्यानेही ते कमी व्हायला मदत होत असते. काळी वर्तुळं सहसा कधी येतात? जर हिमोग्लोबिन कमी आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, तर तेव्हा हे सगळ्यात जास्त येतात. आणि डोळ्याखालच्या ज्या नसा आहेत ना, वेन्स ज्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या आहेत, त्यामुळे त्या अगदी पटकन दिसून येतात आणि तिकडची त्वचा पण अगदी नाजूक असते. म्हणून तिथे ह्याचा वापर आपण आयुर्वेदानुसार करू शकतो. ऍसिडिटीला लोक खूप नॉर्मल समजतात, म्हणजे आज न उद्या बरं होईलच असं समजतात. पण ऍसिडिटी जर टोकाला गेली तर काय परिणाम होऊ शकतात? जेव्हा ना पेशंट सारखे रासायनिक औषधं किंवा अँटासिड सतत घेत राहतात, तर तेव्हा शरीरात नेमकं घडतं काय, तर आपल्या शरीरातलं जे ऍसिड आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं, की जे खरं पचनासाठी आपल्याला आवश्यक पण आहे, तर ते खूप कमी होऊन पण चालणार नाही. सो हळूहळू आपल्या शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन, विटॅमिन B12 किंवा विटॅमिन C हे सगळं कमी व्हायला लागतं. आणि त्यामुळे कुठेतरी विकनेस यायला लागतो, जॉईंट पेन व्हायला लागतं, डोळ्यांची आगाग व्हायला लागते किंवा स्किन खराब व्हायला लागते. हे सगळं पित्त वाढल्यामुळे होणारे त्रास आहे. आणि वेळेवर जर पित्त आपण थांबवलं नाही, तो अन्ननलिकेला सूज सुद्धा यायला लागते, की त्यामुळे काही खाल्लं की त्यांना त्रास व्हायला लागतो. तसंच हियाटस हर्निया सुद्धा असतो. म्हणजे काय, तर स्टमकचा छोटासा पार्ट जो आहे ना, तो इसोफेगसमध्ये आलेला असतो आणि त्यामुळे त्यांना एपिगॅस्ट्रिक पेन होत असतं. म्हणजे बरोबर छातीच्या मध्यभागी त्यांना पेन होत असतं. हे वरचेवर व्हायला लागतं. त्याचप्रमाणे गड डेव्हलप व्हायला लागते, म्हणजेच ऍसिड रिफ्लक्स तयार व्हायला लागतो. झोपलं की त्या पेशंटमध्ये पित्त वर यायला लागतं आणि मग त्यांना कोरडा खोकला येतो आणि ह्या कोरड्या खोकल्यासाठी ते अनेक कफ सिरप्स घेत राहतात. पण त्यांना कळतच नाही की हा कोरडा खोकला आपल्याला ऍसिडिटीमुळे येत आहे. त्यामुळे ऍसिडिटीची ट्रीटमेंट करणं ही खूप महत्त्वाची आहे. जर त्याच्यावर ट्रीटमेंट न करता फक्त कफ सिरप्स घेऊन त्याने उपयोग होणार नाही. आणि त्याचबरोबर हायपर टेन्शन डेव्हलप होऊ शकतं, कोलेस्ट्रॉल डेव्हलप होऊ शकतं. सो ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळेवर आपल्याला ऍसिडिटी थांबवणं किंवा त्याला कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. तुमच्याकडे असा कोणी पेशंट आला होता का? एक पेशंट माझ्याकडे आलेले होते की ते 6 महिन्यांसाठी रोज अँटासिड्स घेत होते. बापरे. रोज. तर खरं कसं असतं, अँटासिड्स ही एखाद्या रासायनिक औषधाबरोबर त्या औषधामुळे ऍसिडिटी होऊ नये याच्यासाठी दिलं जातं. पण कधी कधी काय होतं की एवढी ऍसिडिटी होते की पेशंटना एक दिवस घेऊन ते बरं वाटतं, मग ते रेग्युलर घ्यायला लागतात. म्हणजे त्यांना 2-2 महिने झाले, 3-3 महिने झाले तरी ते रेग्युलर घेत राहतात. मग ते माझ्या ओपीडीला आले आणि म्हणाले की मॅडम आता मला हे थांबवायचंय, पण मला भीती वाटते थांबवायला, कारण का मला अशी एक फोबिया आहे की मी हे थांबवलं ना की मला ऍसिडिटीचा त्रास हा 100% होणार आहे. मग तेव्हा त्यांना कुठेतरी मी नाडी परीक्षण केलं त्यांचं आणि त्यांना समजवलं की तुम्हाला पित्त शरीरातलं प्राकृतावस्थेत, म्हणजे त्याला नीट करायचं, नॉर्मल करायचं. ते बिघडलेलं आहे, आपण त्याला नॉर्मल केलं की तुम्हाला बरं वाटेल. 1 महिन्यानंतर ते मला दाखवायला आले आणि ते म्हणाले की मॅडम काय केलं तुम्ही असं, की मला खरंच आता ऍसिडिटी होत नाही. सो त्यांना जे ट्रीटमेंट दिली गेली ना, की एक तर त्यांचं अँटासिड थांबलं, त्यांना अशी भीती जी मनात नव्हती की आता मला परत तेच घ्यावं लागेल ती झाली नाही. आणि त्यांच्या शरीरातलं जे पित्त बिघडलेलं होतं, पचन बिघडलेलं होतं, अपान वायू जो आहे की जो पचनासाठी कार्य करणारा आहे, ते सुद्धा त्यांचं नीट झालेलं होतं.
आणि त्या खरं ते म्हणजे रासायनिक औषधं किंवा लॅबोरेटरीमध्ये काम करणारे होते. सो ते म्हणाले, की "मॅडम मी सगळं ट्राय करून झालेलं होतं, तरीही ॲसिडिटी काही कमी होत नव्हती." पण जसं तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केला जातो ना, त्यानी ती हळू कारणापासून म्हणजे मुळापासून जायला मदत होते आणि मग ती परत होत नाही. म्हणून त्याने उपयोग हा नक्की होतो. मला सांगा असे कुठले आजार आहेत, हो. जे ॲसिडिटीमुळे तुम्हाला आयुष्यभर त्रास देत राहतात? जसं आपण बघितलं की ॲसिडिटी जेव्हा वाढते तर कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा ऑस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस असतात. बरं. म्हणजे संधिवात आहे, आमवात आहे, ह्याची सुरुवात कुठेतरी ॲसिडिटीपासून होणार आहे. बरं. म्हणून ॲसिडिटी वेळेवर थांबवणं ही खूप गरजेची आहे. जसं आपण बघतो की स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त संधिवात, आमवात ह्याचं प्रमाण वाढलेलं असतं. कारण काय कसं असतं की आयुर्वेदानुसार बाल्यावस्थेत कफ हा दोष डॉमिनंट असतो. तारुण्यावस्थामध्ये पित्त हा दोष डॉमिनंट असतो आणि वार्धक्यामध्ये वात हा दोष डॉमिनंट असतो. आता स्त्रियांमध्ये काय होतं की जेव्हा त्या पित्त दोष डॉमिनन्स असतो तेव्हा त्यांना हॉट फ्लशेस होणं किंवा घाम जास्त येणं किंवा मूड स्विंग्स होणं, कधीतरी खूप आनंदी वाटतं, कधीतरी खूप एकदमच रडू येईल अशी अवस्था त्यांची असते. सो तेव्हा कुठेतरी पाळी जाताना त्यांना हे त्रास व्हायला लागलेले असतात आणि तेव्हा पित्ताची झळ म्हणजे डॉमिनन्सीमधलं त्याचं सगळ्यात वरची लेवल पित्ताने गाठलेली असते आणि त्यामुळे त्यांना तो त्रास होत असतो. आणि मग जसं ते वाताधिक्य होणारे म्हणजे वात डॉमिनन्स आपल्या शरीरात होणारे तेव्हा मग त्यांना जॉईंट पेन व्हायला लागतात किंवा सांध्यांची सूज येणं हे सगळे प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये व्हायला लागतात. दुसरं जसं सांगितलं असं गट डेव्हलप होऊ शकते किंवा हियाटस हर्निया आहे त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच काहींमध्ये ना पूर्ण अन्ननलिकेला आतून जखमा झालेल्या असतात. बापरे! म्हणजे कसं असतं की काही जणांना खूप कारणं शोधतात. म्हणजे माझी एक पेशंट होती, ती खूप कारणं शोधत होती की कशामुळे ॲसिडिटी होतीये. तिने खाणं बंद केलं सगळं, पित्तकर आहार आहे तो बंद केला. ती ना रोज सकाळी उठल्यावर खूप कडकडीत गरम पाणी पीत होती. त्यामुळे काय होत होतं, तर तिच्या इथे सगळ्या जखमा होत होत्या. आणि इतकं गरम पाणी हे आपल्या अन्ननलिकेसाठी योग्य नाहीच आहे. आयुर्वेदानुसार उषप-पान ते पण कोमट पाणी प्यायला सांगितलेलं आहे. सकाळी उठल्या उठल्या एवढं गरम पाणी प्यायल्यानंतर दिवसभर तिला ॲसिडिटी होत होती. म्हणजे हे साधं कारण आहे आणि ती दिवसभर गरम पाणीच प्यायची. म्हणजे ती साधं पाणी प्यायचीच नाही. मग अशा वेळेस कुठेतरी आतून जी मेम्ब्रेन आहे ती पण डॅमेज होते एवढ्या उष्णतेमुळे. तसं न करता आपण साधं पाणी पण पिणं तितकंच गरजेचं आहे. कोमट पाणी तरी आपण घेणं गरजेचं असतं. सो हे थांबवली की आपलं कारण समजलं तर ती काय काय करत होती, रासायनिक औषधं घेऊन अँटासिड्स घेऊन तात्पुरती बरं होत होती तिची ॲसिडिटी. दुसऱ्या दिवशी तिला परत कारण काय रोज ती उठून गरम पाणी पित होती. सो त्याला उपयोग होणारच नाही अँटासिड्सचा. सो असा हा कुठेतरी आपल्याला कारणानुसार ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही मगाशी म्हणालात की ॲसिडिटीमुळे कधी-कधी हार्ट पण दुखायला छाती दुखायला लागते. हो, हो, हो. तर हे ॲसिडिटीमुळेच होतंय. हे कसं ओळखायचं? का ॲक्चुअली हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे? सो जेव्हा ॲसिडिटी होते, पण त्यापेक्षा पण जर हृदयाचा प्रॉब्लेम काय हे पहिले कळलं, तर त्यांना कळेल की ॲसिडिटी म्हणजे काय आहे किंवा हृदय हे खूप महत्त्वाचं आहे. एक वेळ ॲसिडिटीमुळे होणारा प्रॉब्लेम आपण तात्पुरता कमी करू शकतो. पण हृदयामुळे होणारा असेल, तर तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर असं दिसतंय की श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा जबडा दुखतोय, लेफ्ट हँड दुखतोय, तो जड होतोय किंवा राईट हँड दुखतोय, चेस्ट पेन होतंय, हेवी चेस्ट पेन आहे, तर तेव्हा डॉक्टरांना दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. हे हार्टशी रिलेटेड असू शकतं. त्यामुळे तेव्हा जो नजीकचा डॉक्टर असेल तिथे जाऊन ECG करणं किंवा हे गरजेचं असतं. पण आता एखाद्याला सतत ॲसिडिटी म्हणजे तो ECG करून आलाय, डॉक्टरांना दाखवून आलाय आणि मग त्याला कळतंय की काहीच नाहीये. मग तेव्हा तो म्हणतो की ही ॲसिडिटी आहे फक्त. त्याला कळतं की ही ॲसिडिटी आहे. मग अशा वेळेस त्यांनी काय करणं गरजेचं आहे? तर ती ॲसिडिटी ओळखायची कशी की एपिगॅस्ट्रिक पेन आहे, उलटी होतीये, उलटी झाल्यावर बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि जेव्हा आपल्याला हळूहळू मायग्रेन होण्याचे चान्सेस असतात ह्या पेशंट्समध्ये. वरचेवर जेव्हा उलटी किंवा ह्याचा त्रास होत असतो तेव्हा. सो तेव्हा ह्या गोष्टी जर मायग्रेनचं पेन आहे, नेक पेन होत आहे, हेडेक होत आहे, तर ती ॲसिडिटी असते. आणि आपल्या शरीरामध्ये डायफ्राम आहे, जो छोटा पडदा आहे की वरचे ऑर्गन्स आणि खालचे ऑर्गन्स ह्यांना डिवाइड करतो. तर त्या पडद्यावर जर प्रेशर आलं किंवा पित्तामुळे ताण आला तर तरी सुद्धा चेस्ट पेन म्हणजे जळजळ व्हायला लागते. आणि त्यामुळे तो वात झाला म्हणजे गॅसेस झाल्यावर होणारा पेन जे आहे
ते सिमिलर टू हार्ट पेन असतं, चेस्ट पेन असतं. हम्म. कारण काय, अपेक्स हार्टचा जो खालचा पार्ट आहे, अपेक्स जो आहे तो त्या पडद्याला जोडलेला असतो आणि त्यामुळे खेचल्यासारखं, हृदयावर ताण आल्यासारखं असं कुठेतरी पेशंट्सना वाटत असतं. माझ्याकडे एक पेशंट आलेले होते, त्यांना वरचेवर ऍसिडिटीचा त्रास होत होता. ऍसिडिटी होत होती म्हणून त्यांनी नंतर जाऊन खूप पोटात दुखायला लागलं. मग त्यांनी जाऊन सोनोग्राफी केली. सो तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या लिव्हरला सुद्धा सूज आलेली आहे. बापरे. सो अशा वेळेस त्या पित्ताचं जर आपण दुर्लक्ष केलं तर हळूहळू आपल्या बाकीच्या ऑर्गन्सना पण ते त्रास देऊ शकतं. म्हणून तेव्हा त्यावर वेळेवर काळजी घेणं गरजेची असते. जर पित्त म्हणजे लिव्हर हे पित्त तयार करणारं आहे, बाईल सिक्रिशन्स जे आहेत ती, आणि गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोअर होत असतं. तर पित्त बिघडलं की मग पचन सुद्धा बिघडतं, ते ह्यामुळेच, कारण का लिव्हर फंक्शन नीट नसतं होत. सो तेव्हा त्या लिव्हरचं पचन म्हणजे लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी सुद्धा आपण ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. म्हणजे पित्त होत आहे म्हणून फक्त पित्त कमी न करता आपल्याला पचन सुधारणं, लिव्हरचं कार्य सुधारणं, त्यांनी त्याची सिक्रिशन्स जी आहेत ती वाढवली पाहिजेत. पित्त खूप वाढत राहिलं तर गॉल ब्लॅडर स्टोन सुद्धा होऊ शकतात, ज्याला आपण कोलिलिथियासिस असं म्हणतो. तर ते म्हणजे कसं की पित्ताशयाचे खडे व्हायला लागलेले आहेत आणि ते कुठेतरी त्रासदायक, म्हणजे पोटात दुखणं किंवा हे त्रास सुद्धा त्यांना व्हायला लागलेले असतात. तसंच मायग्रेनचा त्रास सुद्धा पेशंटमध्ये होऊ शकतो. म्हणजे मायग्रेनचा त्रास कसा असतो ना, की त्यांना एकतर 7 दिवसांनी एकदा, 15 दिवसांनी एकदा हमखास डोकं दुखतं आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी येणं, चक्कर येणं किंवा डोळ्यासमोर फ्लोटर्स येणं, हे सगळे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसायला लागतात आणि मान दुखत असते त्यांची. आता मायग्रेनचे पण स्टेजेस असतात. स्टेज पहिली असताना जर आपण वेळेवर ट्रीटमेंट केली तर मायग्रेन खूप ॲग्रिवेट होणार नाही, त्याचं प्रमाण खूप वाढणार नाही. सो मायग्रेनला आपण वेळेवरच थांबवणं गरजेचं आहे, कारण काय, रक्तपुरवठा जर नीट होत नसेल वरच्या बाजूला तर त्यांनी सुद्धा त्रास होऊ शकतो. सो कुठेतरी ते पित्त, रक्त शुद्ध होणं, कारण काय आयुर्वेदानुसार ना पित्त दुष्ट झालं, खराब झालं की ते रक्ताला पण खराब करणार आहे. आणि त्यामुळे रक्त खराब झालं की ते त्वचेला पण खराब करतं, म्हणजे स्किन डिसीज डेव्हलप करतं. सो हे कुठेतरी को रिलेटेड आहे एकमेकांशी. सगळे म्हणजे सगळं शरीर हे आतून एकमेकांशी को रिलेटेड आहे आणि एक खराब झालं की बाकी सगळं खराब होणार आहे, ह्याची घंटा मनात कुठेतरी वाजली पाहिजे की मग ते वेळेवर आपण काळजी घेतली गेली पाहिजे. आता तुम्ही म्हणालात मायग्रेन मध्ये डोकं दुखतं, हो. तर ऍसिडिटी मध्ये, नॉर्मल ऍसिडिटी मध्ये सुद्धा डोकं दुखतं. तर ह्या दोन्ही मधला फरक काय आहे? मायग्रेन मध्ये जे डोकं दुखतं ते खूप थ्रोबिंग पेन असतं त्याच्यामध्ये, म्हणजे खूप आतून कोणीतरी पंच मारतंय इतकं ते सिव्हिअर पेन असतं आणि त्याच्यावर पेन किलर घ्यावीच लागते. ते नुसतं असं थांबत नाही आणि त्यामुळे ती सतत रासायनिक औषधं घ्यायला सुरुवात होते, कारण का त्याच्याशिवाय ते पेन थांबतच नसतं आणि खूप त्रास होत असतो त्याच्यामध्ये. पण ॲसिडिटी म्हणजे साध्या ॲसिडिटीमुळे त्रास होत असेल तर आपण साधा गुळाचा खडा खाल्ला तरी आपल्याला बरं वाटून जातं. पित्त कमी झालं किंवा आपल्याला बरं वाटतं. पण जर रक्तपुरवठा कुठेतरी बिघडलेला असेल तर मात्र मायग्रेनचा त्रास हा कंटिन्यू राहतो आणि कुठलंही औषध घेतल्याशिवाय तो थांबत नाही. म्हणून तेव्हा तो त्रास होत असतो तसा. असं कधी होतं का की ऍसिडिटी झालीये पण कळलंच नाहीये की ऍसिडिटी झालीये आणि खूप अच्छा. काळाने आउटबर्स्ट झालाय त्याचा? कसं असतं ना, आयुर्वेदानुसार पित्ताचे म्हणजे अम्लपित्ताचे 2 प्रकार सांगितले. ऊर्ध्वग अम्लपित्त आणि अधोग अम्लपित्त. म्हणजे जे पित्त वर गेल्यामुळे होत आहे त्रास, जसं डोकं दुखणं आहे, मळमळ आहे, आणि एक म्हणजे खाली गेल्यामुळे होणारे त्रास आहे. म्हणजे पित्त जेव्हा पक्वाशयात जातं तर तेव्हा काय होतं तर आपल्याला पोटात दुखायला लागतं, लूज मोशन्स व्हायला लागतात किंवा IBSचा त्रास हे व्हायला लागतं आणि हे सगळं पित्तामुळेच होत असतं. आणि म्हणून मग त्यांना लूज मोशन्स होणं किंवा कधी कधी रक्त पडणं, पाईल्स होणं, कॉन्स्टिपेशन होणं, हे सगळे प्रॉब्लेम्स पुढे चालू होत असतात. म्हणून त्यासाठी पित्त सुधारणं आणि नॉर्मली आपल्या शरीरात पित्त हे शरद ऋतूत सगळ्यात जास्त वाढतं. म्हणजे शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा काळ, आणि तेव्हा आपल्या शरीरात इतकं पित्त वाढतं की ते थंड करणं, शांत करण्यासाठी आपण वाळ्याचं पाणी घेतो किंवा कोकम सरबत घेत असतो, लिंबू पाणी घेत असतो.
की वाढलेलं पित्त जे आहे ते आपल्याला नीट ठेवता आलं पाहिजे. सो हे कुठेतरी आयुर्वेदानुसार जी ऋतुचर्या सांगितलेली आहे त्याचं सुद्धा पालन आपण करायला पाहिजे. तर शरद ऋतूमध्ये मुख्यतः जर ऊर्ध्वग अम्लपित्त असेल म्हणजे वर येणारं पित्त असेल त्यासाठी वमन केलं जातं आणि अधोग पित्त असेल तर त्यासाठी विरेचन केलं जात असतं. सो ह्या शोधन चिकित्सा आहेत की ज्या आपण आयुर्वेदानुसार करतो की ज्याने त्यांच्या शरीरात वाढलेलं पित्त आहे ते शरीराबाहेर पडून जाण्यासाठी त्यांना मदत होत असते. काही लोकांना जेवताना ना सारखी उचकी लागते, तर हे सुद्धा ऍसिडिटीचाच प्रकार आहे का? जेवताना उचकी लागते म्हणजे त्यांचं पचन कुठेतरी बिघडलेलं आहे. अगदीच ते ऍसिडिटीचं नाही तर त्यांचा वात कुठेतरी बिघडलेला असतो ओके. आणि त्याची ऊर्ध्व गती होत असते सारखी, अपचन होत असतं आणि त्यामुळे त्यांना सतत ह्या उचक्या यायला लागतात. सो ह्याच्यासाठी पचन सुधारणं गरजेचं आहे. अपचन जर असेल तर त्यासाठी आपण काही उपाय जे आयुर्वेदात सांगितलेले असतात तसं त्याचं जर आपण आहारात सेवन केलं, जसं आपण म्हणतो की ओवा आहे, ओवा हा पचनासाठी उपयुक्त आहे, तर त्याचं आपण सेवन म्हणजे थोडंसं चिमूटभर ओवा खायचा आणि वरून गरम पाणी प्यायचं. किंवा सतत येत असतील तर हिंग आहे, हिंग थोडंसं पोटाला, लहान बाळाच्या पोटाला पण आपण लावतो त्याला गॅसेस झाल्यावर, तसंच आपणही लावू शकतो. मग ते थोडं पाण्यात कालवायचं आणि बेंबीच्या आजूबाजूनी लावून ठेवायचं. त्याने सुद्धा जर उचकी येत असेल तर ती थांबायला मदत होते. किंवा नाभीमध्ये तूप घालणं म्हणजे नाभी पुरण ज्याला आपण म्हणतो ते केल्याने सुद्धा तिकडचं जे काही वात बिघडलेला आहे किंवा पित्त बिघडलेलं आहे ते कमी व्हायला मदत होत असते. सो ते केल्याने पण पेशंट्समध्ये लगेच रिझल्ट दिसून येत असतो. वजन जास्त असलेल्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास जास्त होतो का? नाही, असं काहीच नाही आहे. खरं ऍसिडिटी ज्यांना होते त्यांचं हळूहळू वजन कमी व्हायला लागतं. कारण काय, मसल लॉस त्यांच्यामध्ये दिसायला लागतो. त्यांच्यामध्ये जे खातायत ते अंगालाही लागत नसतं, कारण काय जसंच्या तसं ते बाहेर निघून जायला लागतं आणि म्हणून त्यांना तो त्रास जास्त प्रमाणात व्हायला लागतो. कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते, व्हिटॅमिन B12 कमी व्हायला लागतं आणि ह्या कारणामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा जास्त व्हायला लागतो. सो हळूहळू त्यांच्यामध्ये वेट लॉस हा सगळ्यात जास्त दिसून येत असतो. महिलांना ऍसिडिटीमुळे अजून कुठले वेगळे त्रास होऊ शकतात का? जसं मुलींमध्ये आपण महत्वाचं बघतो ना, तर काही मुलींमध्ये पाळीच्या आधी प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम दिसून येतो, ज्याला आपण PMS असं म्हणतो. की अशा काळात त्यांच्या शरीरात इतका हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो की त्यांचं सिव्हिअर मायग्रेन त्यांना होऊ शकतो. अशा काळामध्ये डोकं दुखणं किंवा त्यांना अनइझी होतं ह्या काळ म्हणजे काही 14 दिवसांचा जो काळ आहे ना तो त्यांच्यासाठी खूप खराब असतो. म्हणजे पोटात दुखणं, हे सगळे सिम्पटम्स त्यांच्यामध्ये दिसायला लागतात आणि ह्याच्यासाठी कुठेतरी शरीरातला हॉर्मोनल इम्बॅलन्स हा कारणीभूत असतो. जसं आपण प्रेग्नन्सीत पण बघतो की स्त्रियांना सकाळी उठल्यावर ना एक मॉर्निंग सिकनेस असतो, त्यांना उलटी होईल असं वाटत असतं सारखं. तर हे कुठेतरी कारण आहे की त्यांच्या शरीरात हॉर्मोन्स इतके बदलतात की त्याने शरीरातलं पित्त हे एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं असतं आणि त्यामुळे स्त्रियांना त्याचा त्रास हा होत असतो. सो अशा वेळेस त्यांनी हॉर्मोनल इम्बॅलन्सवर ट्रीटमेंट करणं आणि पित्त शांत करणं हे दोन्ही करणं गरजेचं असतं. ज्याच्यासाठी आता शिरोधारा केली जाते की त्याने स्ट्रेस कमी व्हायला किंवा पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट व्हायला त्याने सुद्धा त्यांना उपयोग होत असतो. पण ऍसिडिटीमुळे पाळीमध्ये बदल घडतात का? हो, नक्की घडतात. ऍसिडिटीमुळे घडतात ना. काहींना ना पाळीच्या आधी खूप लूज मोशन्स होतात. तर ते एवढं पित्त वाढलेलं असतं की ते सगळं शरीराच्या बाहेर पटापट पडलं पाहिजे. म्हणून त्यांना लूज मोशन्स पण तितक्याच जास्त प्रमाणात होत असतात. काहींना खूप डोकं दुखतं पाळीच्या वेळेमध्ये किंवा काहींना खूप घाम येत असतो, त्यांना घाबरल्यासारखं होत असतं, मन कुठेतरी शांत नाही त्यांना वाटत आणि मेन पेन तर होतच असतो. सो हे सगळं कुठेतरी पित्ताशी रिलेटेडच असतं. गर्भवती महिला ज्या आहेत हो, त्यांना ऍसिडिटी झाल्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत? खरं तर ना प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही जास्त औषधं घेऊन चालत नाही. म्हणजे अशा काळामध्ये अवॉइड केली जातात. पण अगदीच त्यांना खूप जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर त्या काळ्या मनुका खाऊ शकतात सकाळी उठल्यावर. रात्री भिजत घालायच्या आणि सकाळी उठल्यावर काळ्या मनुका खाल्ल्या तरी चालतं. त्याने इन्स्टंट रिझल्ट मिळतो. म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. त्याचबरोबर त्या पंचामृताचं सेवन सुद्धा करू शकतात की त्यांनी त्याचं सेवन केल्यामुळे सुद्धा त्यांना एकतर बाळ छान तयार व्हायला पण मदत होणार आहे, प्लस पित्त हे जास्त वाढणारच नाही. सो पंचामृताचं सेवन सुद्धा गर्भवती स्त्रिया हे सकाळी उठल्यावर करू शकतात की त्याने त्यांना ऍसिडिटीचा जास्त त्रास किंवा मळमळ आहे ती होणार नाही. किंवा आवळा कॅन्डी असते
ती त्यांनी तोंडात धरून ठेवायची, की त्यांना ते मळमळ वगैरे जे होत असतं ते कमी होतं. दिवसात 5 कप पेक्षा जास्त कप चहा पिणारे लोक असं म्हणतात, की मला ॲसिडिटी होत नाही. तर असं खरंच होऊ शकतं का? ॲक्चुअली कसं असतं, काही जणांना ना ते सातम्य झालेलं असतं. हं. म्हणजे ते रेग्युलर पितायत त्यामुळे हां. हळूहळू त्यांना त्याची सवय झालेली असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला नाही होणार त्रास, बरं. की जर तो म्हणतोय की मला चहा पिऊन त्रास होत नाहीये, तर तो त्याला सातम्य झालेला असतो. हं. पण ते वेळेवर थांबवणंही तितकंच गरजेचं. जर तुम्ही दिवसातून 2दा चहा घेणं योग्य आहे. हं. पण 10 वेळा किंवा 5 वेळा हे चुकीचंच आहे. कारण काय, त्याच्यामध्ये कॅफीन आणि टॅनिन असतं हं. आणि हळूहळू ते ॲडिक्टिव्ह आहे आणि त्यामुळे मग त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. हं. पण योग्य प्रमाणात घेतलेला चहा आणि कॉफी ही आपल्याला जास्त काही त्रास देणार नाही. हं. म्हणून त्याचं योग्य प्रमाणात सेवन करणं हे महत्वाचं आहे. हं. काही जण काय करतात, की सकाळी उठल्या पण चहा पितात हो. आणि त्याने सुद्धा ॲसिडिटी होते. सो हे टाळणं गरजेचं आहे, की तुम्हाला चहा प्यायचा आहे, नाश्त्याबरोबर करा. पण सकाळी उठल्यावर उषःपान करायचं आहे. म्हणजे 1 ग्लासभर कोमट पाणीच प्यायचं. काही जण सकाळी उठल्यावर अगदी 3-4 ग्लास पाणी सुद्धा पीत असतात आणि त्याने सुद्धा त्यांना ॲसिडिटी होत असते. बरं. म्हणजे आपल्याला वाटतं, की आपण टॉक्झिन्स रिमूव्ह करतोय हे, पण रात्रभर आपण झोपलेलो असतो. सकाळी उठल्यावर आपला जो अग्नी आहे, तो प्रज्वलित झालेला असतो हं. आणि त्याच्यावर एवढं पाणी टाकलं, की तो विझूनच जातो. हं. म्हणून मग त्याच्याऐवजी आपण जर पाणी प्यायचंय, तर त्याच्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालून, देशी गाईचं तूप घालून त्याचं सेवन आपण करू शकतो, की ज्याने जो अग्नी आहे त्याचं वर्धन, जसं हवन कुंडामध्ये आपण तूप घालतो, आहुती देतो तुपाची. का देतो? की तो अग्नीचं वर्धन झालं पाहिजे. तर त्याच्या मधलं ते पचन होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. हं. हं. म्हणून आपण तूप म्हणजे ह्या गोष्टींचं पण ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, की आपण 3 वेळा ग्लास सकाळी उठल्यावर पितोय का ग्लास पाणी? त्याने पण आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. हं. हं. सो हे कुठेतरी पेशंट्सनी ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे, की त्यांच्या कुठल्या चुका होतायत ते त्यांनी शोधणं गरजेचं आहे. काही लोक नॉर्मल चहा प्यायच्याऐवजी कोरा चहा पितात. हो. त्यांनी फरक पडतो का ॲसिडिटीवर? कोरा चहा जो असतो ना, तो कसं असतं, की त्याच्यात दूध घातलेलं नाहीये किंवा साखर घातलेली नाही आहे. तर चहामध्ये कसं असतं, की काही असे घटक आहेत, की ज्याने आपल्याला अँटीऑक्सिडंट सुद्धा मिळतात. हां. म्हणजे त्याचे जेवढे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ना, तेवढेच त्याचे प्लस पॉइंट्स सुद्धा आहेत. हं. त्यामुळे आपलं पचन सुधारण्यासाठी किंवा हा एक काढाच झाला. आयुर्वेदानुसार आपण ह्याला काढाच म्हणू, हं. की एखादी वनौषधी घेतलीये, त्याला उकळलंय आणि ती आपण 1/4 केलीये, तर तो काढाच झाला. हं. सो तो औषधाप्रमाणेच काम करतो. सो त्याच्यात जर आपण चहा म्हणजे दूध नाही घातलंय, कोरा चहा पितोय, तर त्याने आपल्या शरीरातले अँटीऑक्सिडंट्स वाढण्यासाठी किंवा फ्री रॅडिकल्स असतील ती रिमूव्ह होण्यासाठी, विष जे आहे शरीरातलं ते निघून जाण्यासाठी मदत होत असते. काही लोक असतात जे जेवण झाल्यानंतर सोडा पितात. तर हे सोडा प्यायल्याने ॲसिडिटी खरंच जाते का? त्यांना तात्पुरता इफेक्ट मिळतो. हं. पण लाँग टर्ममध्ये त्याला ह्या गोष्टीमुळे खूप जास्त नुकसान होतं. बरं. कारण काय, ते कार्बोनेटेड ड्रिंक आहे आणि त्यामुळे ते गट मायक्रोबियम जे असतं ते पूर्ण खराब करून टाकतं. हं. म्हणजे त्यामुळे त्यांना पुढे जाऊन ह्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे जो सोडा आहे हा असं पचन सुधारण्यासाठी किंवा त्याने माझं पित्त कमी होतंय म्हणून तो प्यायचा नसतो. हं. त्याने म्हणजे अगदी 0 मार्क्स आहेत त्याला. सो ते घेणं अगदी चुकीचं आहे. सो दिस इज नॉट ॲडवायजेबल ॲट ऑल. ह्याचबरोबर काही लोक जेवण झाल्यावर पान खातात हो. ॲसिडिटी जावी म्हणून. हो. तर त्याचा उपयोग होतो का? ॲसिडिटी म्हणजे नुसतं ॲसिडिटीसाठीच नाही, तर पचन सुधारण्यासाठी हे पान खाण्याचा आपल्याला उपयोग होत असतो. बरं. पान म्हणजे नक्की काय? तर विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याला थोडासा चुना लावायचा असतो आणि त्याचबरोबर त्याच्यात गुलकंद घालायचा असतो. हं. पण तंबाखूवाला जर पान वगैरे असेल, तर त्याने नक्कीच ते अव्हॉइड करणं गरजेचं आहे. साधं पान, जे आपण साधं पान घरी बनवून घेतलेलं आहे, ते 100% आपल्याला ॲसिडिटी कमी करायला मदत करतं. कारण काय, त्यातला जो गुलकंद आहे, तो आपल्या शरीराचं पित्त शांत करायला मदत करतो. त्याचबरोबर पित्त शांत झाल्यावर कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी त्याच्यात चुना लावलेला असतो, की हं. त्याने आपल्या शरीरात नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम मिळायला आपल्याला मदत होत असते. हं. आणि विड्याचं जे पान आहे, ते पाचक स्राव चांगले स्रवण्यासाठी मदत करत असतं. बरं. सो हे कॉम्बिनेशन असं बनवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी, की ते खरं आपल्या पचनासाठी चांगलंच आहे. हं. फक्त त्याच्यामध्ये कुठलेही दुसरे पदार्थ ॲड केले, की ते मात्र आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. बाजारात काही अशी औषधं मिळतात ज्यांनी काही सेकंदात ॲसिडिटी जाते. हो. ह्याचा खरंच फायदा होतो का?
जसं मी सांगितलं, की हे चुकीचं आहे. तात्पुरते उपाय हे कधीच फायद्याचे नाहीयेत. ती हं. तात्पुरती आपली ॲसिडिटी कमी होते, पण नंतर आपल्याला रोज होणारच आहे ती ॲसिडिटी. करेक्ट. तर हे पेशंटना कुठेतरी समजणं खूप गरजेचं आहे, की ही ॲसिडिटी घालवायची आहे, तर ती मुळापासून घालवायची. मग आपलं मूळ शोधणं गरजेचं आहे. जर आपण मूळ शोधलं, तर एका महिन्यात सुद्धा लगेच ॲसिडिटीवर बरं वाटू शकतं. बरं. असं काहीच नाहीये, की ॲसिडिटीसाठी खूप वर्ष आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते, असं काहीही नाहीये. तर आपलं कारण शोधून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली, की ती लगेच बरी होते. दारू प्यायल्याने ॲसिडिटी होते का किंवा वाढते का? नक्कीच. कारण काय बघतो आपण, की नेक्स्ट डे मॉर्निंगला त्यांना खूप हेडेक होत असतं. त्याच्यासाठी त्यांना काहीतरी घ्यावं लागतं, लिंबू पाणी किंवा ॲसिडिटी झालेली असते ती कमी करण्यासाठी ते घेतलं जात असतं. सो कुठेतरी ते खूप हार्मफुल आहे आपल्या शरीरासाठी आणि ते अव्हॉइडच केलं गेलं पाहिजे. त्याचं कन्झम्पशन अगदी थोडं जरी झालं ना, तरी ते खूप डॅमेज इंटरनली करून जाणार आहे. लिव्हरला ते त्रास देणार आहे. तसंच हळू गट बॅक्टेरियाज जे आहेत ते पूर्ण खराब करून जातं. म्हणजे आपल्याला कळतच नाही, की ह्याने पचनावर किती मोठा इफेक्ट होतोय. ह्या गोष्टीमुळे कुठेतरी हळू-हळू एकतर त्याचं व्यसन लागू शकतं आणि नंतर जाऊन कुठेतरी मानसिकदृष्ट्या पण त्याचा परिणाम होऊ शकतो, की मग रोज घेतलं नाही तरी त्याचा त्रास होणार. म्हणून मग कुठेतरी त्याचं प्रमाण किंवा ऑकेजनली म्हटलं जात असतं, तरी सुद्धा ते चुकीचंच आहे. ते काही योग्य नाही. ॲसिडिटी झाली की लिंबू पाणी प्या किंवा दूध प्या असं हो, म्हणलं जातं. हो, हो. त्यांनी खरंच फायदा होतो का काही? लिंबू पाण्याने नक्की 100% उपयोग होतो. लिंबू हे खरं बघायला गेलं तर ॲसिडिक आहे. हो. पण जेव्हा आपण त्याला पाण्याबरोबर डायल्यूट करतो, तर तेच लिंबू सरबत हे अल्कलाईन असतं. बरं. त्यामुळे ते पोटात गेल्यावर आपल्याला ॲसिडिटी कमी करायला मदत करतं. सो रेग्युलर जेव्हा आपण सकाळी अनुषपोटी घेतो किंवा जेवणानंतर घेतो किंवा जेवणाच्या आधी घेतो, तर त्याने हळूहळू पोट साफ व्हायला मदत होते. शरीरात साठलेले टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होत असते. सो लिंबू पाण्याने तर नक्कीच आपल्याला मदत होते. त्याचबरोबर जसं दूध आहे, तर थंड दूध प्यायल्याने काही जणांना ॲसिडिटीसाठी लगेच रिलीफ मिळतो. हो. पण तो तात्पुरता उपाय. ओके. म्हणजे तो तेव्हा घेऊन लगेच बरं वाटतं. पण दुसऱ्या दिवशी परत ॲसिडिटी. जसं लिंबू पाणी काय करणार आहे, तर ते टॉक्झिनच शरीराच्या बाहेर काढायला लागणार आहे. त्यामुळे त्याने नक्की मदत होते. पण दूध जे आहे ते काही जणांना लॅक्टोज इंटॉलरन्स सुद्धा असतो, की त्याने सुद्धा त्यांना त्रास होत असतो. सो त्यांनी प्रत्येक गोष्ट थोडीशी बघून मगच त्या दुधाचं सेवन करावं. मग दूध थंडच प्यावं का? गरम पिऊ नये का? हो. तेव्हा थंडच दुधाने बरं वाटतं. कारण तेव्हा पित्ताचा उष्ण गुण वाढलेला असतो. हां. त्यामुळे त्याच्या विरुद्ध गुण दिलात ना, की तुम्हाला बरं वाटतं. ओके. म्हणून काही जणांना अगदी आईस्क्रीम खाल्ल्यावर पण बरं वाटतं. कारण काय? तर पित्ताचा उष्ण गुण वाढलेला होता. तो ह्या शीत गुणाने न्यूट्रल झाला आणि म्हणून आपल्याला बरं वाटत असतं. पण जिथे पित्त वाढतंय ते कारण गेलेलं नसतं. हां. म्हणून तो त्रास आपल्याला नंतरही होतो. नॉन-व्हेज खाल्ल्यामुळे ॲसिडिटी का वाढते? नॉन-व्हेज खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते असं नाहीये. एखाद्याला ती पचनशक्तीच नसते. बरं. म्हणून त्याला ती ॲसिडिटी होत असते, की म्हणजे त्याचं पचनशक्तीच एवढी वीक आहे, की तो नॉन-व्हेज नाही खाऊ शकत. मग तेव्हा आपण आपल्या पचनशक्तीनुसार थोड्या प्रमाणातच खाल्लं तर त्याचा त्रास नाही होणार. पण त्याच्यात मसाले खूप घातलेत किंवा त्याच्यात खूपच जास्त प्रमाणात आलं लसूणाची पेस्ट लावलेली आहे, खूप जास्त मॅरिनेट केलंय. काही जण दही वगैरे पण लावतात. हो. तेही चुकीचं आहे. हां. कारण काय दही हे उष्ण असतं. सो तेही खायचं नसतं. सो ते काही ग्रेव्हीजमध्ये जसं बटर चिकन वगैरे आहे त्याच्यामध्ये दही घातलं जात असतं. सो दही आपण कधी गरम पण करत नाही. सो नॉर्मली दह्यामुळे उष्णता शरीरात वाढू शकते आणि अपचन होऊ शकतं. त्याचबरोबर विरुद्धाहार केला जात असेल तर त्याने सुद्धा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ॲसिडिटीही होऊ शकते. म्हणून अगदी असं नाहीये की नॉनव्हेज खाल्ल्यामुळेच ॲसिडिटी होतेय. पण जर ॲसिडिटीचा त्रास हा वरचेवर व्हायला लागला, तर मात्र आपल्याला नॉनव्हेज हे थोडे दिवस म्हणजे वर्ज्य करणं हे भाग असतं. म्हणजे जर तुम्हाला त्रास व्हायला लागला, तर मात्र तुम्हाला ते बंद ठेवायला पाहिजे. तुम्ही मगाशी बऱ्याचदा म्हणालात, हो. की ॲसिडिटीमुळे स्किन डिसीजेस होतात. हो. तर ह्यांचं काय रिलेशन आहे? स्किन डिसीजेस म्हणजे आयुर्वेदानुसार काय सांगितलंय, की प्रत्येक आजार हा अग्निमांद्यामुळे होतो. बरं. अग्निमांद्य म्हणजे काय, की आपला अग्नी हा चांगलं काम करत नाहीये. तर तो नीट झाला नाही, तर आम तयार होतो. आम तयार होतो म्हणजे काय, की टॉक्झिन्स तयार होतात. आणि ती जी टॉक्झिन्स आहेत ती रक्तावाटे
त्वचेपर्यंत येतात बरं. आणि मग ते ब्रेक व्हायला लागतात. जसं हां. पिगमेंटेशन आहे, स्किनला पुरळ येणं, घामुळं येणं, पिगमेंटेशन येणं, हे सगळे प्रकार हे पित्तामुळे घडायला लागतात. ओह! अशा वेळेस आयुर्वेदानुसार स्किनसाठी उत्तम उपाय, अमृताप्रमाणे उपाय म्हणजे शतधौत घृत. कारण काय, ते तुपापासून बनवलेलं आहे हं. आणि त्याच्यामध्ये थंड पाणी वापरलेलं असतं. आणि ते तयार कसं केलं जातं, तर जेव्हा आपण तूप घेतो ते तांब्याच्या पात्रात घेतलं जात असतं. पाणी घालायचं असतं आणि त्याला 100 वेळा रोटेशन्स केली जातात आणि त्याने धुतलं जातं. हं. म्हणजे मंथन केलं जात असतं आणि त्यानंतर जेव्हा 100 रोटेशन्स अशी 100 वेळा होतात. बरं. म्हणजे पहिले 100 वेळा करून त्यातलं जे पाणी आहे ते काढून टाकलं जातं. हं. त्याच्यानंतर परत 100 वेळा. हं. असं एकूण 10,000 वेळा रोटेशन्सने ते तयार झालेलं असतं आणि त्यामुळे ते जे तयार झालेलं तूप आहे ते दिसायला अगदी क्रीम प्रमाणे दिसतं. ओके. म्हणजे आपल्याला कळणार पण नाही की हे तूप आहे. हं, हं. आणि ते त्वचेच्या 7ही लेयर्समध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतं. आपण नुसतं तूप लावलं तर ते वरच्यावर राहतं. हां. ते ॲब्झॉर्ब नाही होणार आपल्या स्किनच्या आत. पण शतधौत घृत असं आहे ना, की ते स्किनला लावल्यावर ते पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायला मदत करतं. हं. आणि त्याचबरोबर कुमकुमादी तेलसुद्धा असतं, की त्याने सुद्धा त्वचेला छान ग्लो येण्यासाठी त्याच्यात केशर असतं, मंजिष्ठा असतं आणि अनेक वनौषधींचं मिक्सचर असतं त्याच्यामध्ये, की ज्यामुळे चेहऱ्यावर आलेलं पिगमेंट आहे, की स्किन मेलानिन जे आहे, सिक्रिशन सेल्स ज्या आहेत त्या वाढायला लागतात आणि त्यामुळे हा त्रास व्हायला लागलेला असतो. मेलाझ्मा किंवा पिगमेंटेशन. तर ते कमी करण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतं. तर ह्या गोष्टींचा आपण आयुर्वेदानुसार वापर केला तर आपल्या त्वचेला छान ग्लो राहण्यासाठी, त्याच्यावर कुठलाही डाग तयार होऊ नये ह्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते. ॲसिडिटीमुळे केस गेलेत असं कधी होतं का? हो, 100% होतं. म्हणजे यंग जनरेशनमध्ये विचारलं ना, की त्यांच्यामध्ये एक तर ॲसिडिटीचा त्रास होत असतो हं. आणि त्यांना एक तर केस गळायला लागलेले असतात, केस पातळ व्हायला लागलेले असतात आणि केस पांढरे सुद्धा व्हायला लागलेले असतात. हं. म्हणून लहान मुलांमध्ये आपण बघतो की त्यांचे केस हे खूप लवकर तर ते चिडचिडी असतात किंवा यंग जनरेशनमध्ये लोणचं, पापड, दही ह्याचं सेवन जर जास्त असेल तर त्याने सुद्धा हेअर ग्रेइंग हे फास्ट व्हायला लागतं. सो हे कुठेतरी पदार्थ हे पित्तवर्धक असल्यामुळे आपल्याला ते पूर्ण टाळायचे आहेत. जसं हे शतधौत घृत आपण स्वतः सुद्धा बनवतो. ओके. सो हे जे आहे हे तुपासारखं दिसतं. म्हणजे दिसताना बघितलं तर ते अगदी एकदम क्रीम आहे. ओह! असं कळणार पण नाही की हां, हे हां. तूप आहे. हां. सो हे लावल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण जाणवतं लावल्यावर, की पाणी पण येतंय. ओके. एवढ्या वेळा त्याच्यात पाणी मिक्स केलेलं असतं ना, त्यामुळे ते पाण्याबरोबर त्याचा संयोग होऊन ते छान असं त्वचेच्या आत एकदम ॲब्झॉर्ब होऊ शकतं. हं. आणि ह्याच्यात कुठलेही केमिकल्स नसतात, प्रिझर्वेटिव्हज नसतात, हँडमेड असतं ते आणि म्हणजे त्यातलं जे तांबं आहे ते जंतुनाशक आहे. हं, हं. त्याच्याबरोबर ते पित्तशामक आहे आणि त्याचबरोबर आपली ऊर्जा शुद्ध करणारं सुद्धा आहे. हं. म्हणून हा तांब्याच्या भांड्यातच ते केलं जातं. ओके. हे सगळं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये योगरत्नाकर आहे किंवा चरक संहिता, अष्टांग हृदय ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे आणि प्रत्येक स्किन डिसीजवर त्याचा उपयोग होतो. हं. म्हणजे अगदी सोरायसिसच्या रॅश असतील किंवा एक्झिमा असेल तर त्यावर सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. पण तेव्हा मात्र वैद्याच्या सल्ल्यानुसारच. कुठलाही आजार असताना मात्र त्याचं एखाद्या वैद्याला दाखवणं किंवा ते मगच त्याचा वापर करणं गरजेचं आहे. पण ड्राय स्किन जसं आता थंडी पडली आहे तर थंडीमध्ये शतधौत घृताचा खूप छान वापर होतो. कुठलंही मॉइश्चरायझर केमिकल बेस्ड न वापरता आयुर्वेदिक पद्धतीने तुपापासून बनवलेलं असेल तर ते लहान मुलांना पण वापरताना आपल्या मनात कुठली शंका येत नाही की कसं वापरू मी लहान मुलांच्या स्किनवर वगैरे, तर ते इझिली वापरता येऊ शकतं. असं एखादं कुटुंब असतं की ज्यांना त्या फॅमिलीमध्येच गॅसचा खूप प्रॉब्लेम असतो. हो, हो. तर हे ॲसिडिटीशीच रिलेटेड आहे का? हो, गॅस म्हणजे वातदोष बिघडलेला असतो त्यांचा आणि गॅसेसचं म्हणजे गॅस आपल्या शरीरात कधी जातो
पहिले आपण बघणं गरजेचं आहे की जेवणानंतर एकतर तो तयार होतो. हा. जेवणानंतर वात, पित्त, कफ असं लाईनीमध्ये तयार होतं. हम्म. एकतर कधी जातो की अन्न गिळताना थोडी हवा आपल्या शरीरात जाते, हम्म. श्वास घेताना जाते. हम्म. त्याचबरोबर एखादा व्यक्ती खूप चिंता करत असेल, स्ट्रेसमध्ये असेल, तर त्याची लाळ सतत आत घेतली जाते. हम्म. म्हणजे तो लाळ सतत आत खेचला जात असते, त्याने सुद्धा वात आत जातो. बर. आणि त्याच्यानंतर कसं असतं की पोटामध्ये जर अन्न पडून राहिलं, हम्म. त्याचं पचनच झालं नाही, तर त्यामुळे सुद्धा तिथे वात तयार होतो. आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेली असतील तर त्याने सुद्धा आपल्या शरीरात वात होत असतो. सो अशा वेळेस वात होत असेल तर आपल्याला वातशमन करणारी चिकित्सा करणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार काही जी औषधं आहेत की जी वातशमनाचं कार्य करतात तिथं करणं गरजेचीच आहे. पण पचन सुधारण्यासाठी ओवा आहे, बडीशेप आहे किंवा जिरं आहे, याचं साधं पाणी बनवून जरी आपण घेतलं ना तरी आपल्याला बरं वाटतं. हम्म. म्हणजे काय करायचं, प्रत्येकी 1-1 चमचा, जिरं 1 चमचा, बडीशेप 1 चमचा आणि धने 1 चमचा, हम्म. हे 1-1 चमचा घालायचं. 2 ग्लास पाण्यामध्ये ते मिक्स करायचं, उकळायचं आणि 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास ते येईस्तोवर उकळायचं. हम्म. आणि त्याचं सेवन आपण करू शकतो की ज्याने आपल्याला गॅसेसचा त्रास होत असेल तर तो लगेच बरा व्हायला मदत होते. ओके. त्याने पचन सुधारतं, त्याचे पाचक स्त्राव सिक्रीट व्हायला मदत होत असते आणि पोट साफ व्हायला सुद्धा त्याने मदत होत असते. हम्म. सो त्याचा पेशंट नक्की वापर करू शकतात. ऍसिडिटी च्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष नाही केलं पाहिजे? मायग्रेन पर्यंत जाऊन कधीच देऊ नका. जर पित्ताचा त्रास होत असेल तर त्याला वेळेवर ट्रीट करा. हम्म. कधी कधी जेनेटिकली सुद्धा असतं, म्हणजे काहींच्या आईवडिलांना सुद्धा त्रास होत असतो, त्यामुळे मुलांना व्हायला लागलेला असतो. हम्म. अशा वेळेस त्यांनी मुलांना जर त्रास व्हायला लागलाय तर वेळेवर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. पित्त वाढल्याने हायपर टेन्शन सुद्धा होतं, हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे वेळेवर त्याची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे. ह्या चुका त्यांनी पूर्ण टाळायच्या आहेत. आणि जेव्हा ॲसिडिटी खूप झालेली असते ना तेव्हा शांत बसायचं आणि आपल्या शरीरातलं पित्त शांत कसं होईल ह्याची वाट बघायची. कारण काय होतं, अशा वेळेस खूप हायपर झालं तरी त्रास होणार आहे. हा. कशाने होतंय, काय होतंय, अजून चिंता वाढणार आहे. तर अशा वेळेस शांत बसता आलं पाहिजे. योग्य ती तेव्हा उपाय करणं आणि झोपायचं छान, त्याने पण ॲसिडिटी मग कमी व्हायला मदत होते. हम्म. आणि छोटासा गुळाचा खडा हा नेहमी तोंडात ठेवायचा. हम्म. जसं आयुर्वेदात सांगितलंय, मधुर रसाचं सेवन हे नेहमी जेवणाच्या आधी करायचं आहे. हम्म. सो त्या आपण नेहमी उलटं करतो की हो. जेवणानंतर करतो, पण पचन सुधारण्यासाठी आपण त्याच गुळाचं सेवन पचनात म्हणजे छान होण्यासाठी जेवणाच्या आधी करायचं. बर. त्याने सुद्धा मदत होते. मला आयुर्वेदातल्या अशा 5 गोष्टी सांगा ज्यांनी ऍसिडिटी लगेच जाते. लगेच जाते असं म्हणण्यापेक्षा मी चांगले उपायच सांगेन की ज्याने त्यांना कायमची मदत होईल, की हं. त्यांना त्याचा त्रास जास्त होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे नेहमी डाव्या कुशीवर झोपायचं, ओके. म्हणजे लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये झोपायचं, की ज्याने काय होईल की लेफ्टला झोपल्यामुळे जे पित्त आहे हे अन्ननलिकेत जाणार नाही ओके. आणि ते जे छोटं आतड आहे त्याच्यात ते निघून जाईल. हम्म. गुरुत्वाकर्षणाने ते खाली निघून जाईल हम्म. हम्म. आणि त्यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही, पोटातलं पित्त लगेच शांत होईल हम्म. आणि त्याने त्यांना त्रास होणार नाही. ओके. म्हणून हे करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी तेव्हा कधीही जेवण झाल्यावर 30 मिनिटं बसून राहायचं. हम्म. 30 मिनिटानंतरच खूप ॲसिडिटी होत असेल तर वामव कुक्षी आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वज्रासनात बसायचं आहे जेवण झाल्यावर. वज्रासनात बसल्यामुळे काय होणार आहे तर तुमचं पचन सुधारणार आहे आणि रक्तस्राव जो आहे आपल्या शरीरातला फोल्ड करून बसल्यामुळे तो पूर्णपणे पोटाच्या दिशेने होतो हम्म. आणि रक्तप्रवाह तिथे असल्यामुळे पचन फास्ट व्हायला मदत होते. ओके. म्हणून वज्रासनात बसायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर खडी साखर आणि बडीशेप ह्याचं सेवन करायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा असतं तेच घरी पण ठेवायचं आहे आणि त्याचं रोज सेवन करायचं आहे. ह्यातली बडीशेप जी आहे ना ती पचन सुधारायला मदत करणार आहे आणि त्याचबरोबर जी खडी साखर असते ती पित्त शांत करते. बरं. त्यामुळे लगेच आपल्याला खूप पित्त वाढू नये ह्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबू पाणी जे आहे ते सकाळी उठल्यावर घ्यायचं आहे. त्याने काय होणार आहे की आपल्याला जास्त त्रास होणार नाही. म्हणजे ही चौथी गोष्ट झाली की ज्याच्यात सकाळी उठल्यावर आपल्याला लिंबू पाणी घ्यायचं आहे.
की लिंबू हे काय टॉक्झिन्स म्हणजे शरीरात जी टॉक्झिन्स तयार झालेली आहे ती बाहेर निघून जायला मदत करतं आणि त्याचबरोबर पोट साफ व्हायला सुद्धा ह्या लिंबू पाण्याने आपल्याला मदत होणार आहे. 5वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदानुसार सांगितलेली आहे ती स्वर्गात जर अमृत असेल ना तर पृथ्वीवर ताक आहे. इतकं ते महत्त्वाचं आहे. जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर जेवण झाल्यावर 1 ग्लास ताक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, जिरं ह्याचा सुद्धा वापर करायचा आहे की ज्याने आपल्याला गुड प्रोबायोटिक्स मिळतात, तसंच लॅक्टिक ॲसिड मिळतं आणि त्याने पचन सुधारायला सुद्धा आपल्याला मदत होत असते. म्हणून ताक हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि काही असे बाकीचे उपाय आहेत की ज्याने आपल्याला ॲसिडिटीसाठी मदत होऊ शकते. ते म्हणजे साधं वेलची केळं असेल ते आपण खाऊ शकतो किंवा कलिंगड आहे त्याचं सेवन आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण काळ्या मनुका आणि अंजीर ह्याचं सेवन सकाळी उठल्यावर करायचं. म्हणजे ह्याचं मला माझ्या पेशंटनी येऊन सांगितलं की मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं की काळ्या मनुका आणि अंजीर, सुकं अंजीर जे असतं ते चालू करा रात्री भिजत घालून, आम्हाला आता ॲसिडिटी होत नाही. म्हणजे हा साधा आणि सोपा उपाय आहे, पण तो केल्यावर पण बरं वाटतं. आणि त्याचबरोबर गुळाचा खडा हा नेहमी आपल्याबरोबर कॅरी करायचा. कधीही ॲसिडिटी थोडी जरी वाटायला लागली की आता डोकं दुखायला चालू होणार आहे, लगेच तो गुळाचा खडा खायचा. कारण का गुळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं आणि तो शरीराला शांतता म्हणजे शरीरातली उष्णता कमी करायला मदत करतं. म्हणून गुळाचा खडा खाल्ल्यावर कितीही जास्त प्रमाणात ॲसिडिटी असेल तरी ती कमी व्हायला लगेच मदत होत असते. सो असे हे जे प्रकार आहेत आयुर्वेदानुसार आहेत किंवा आयुर्वेदानुसार शतावरी, ज्येष्ठमध ही पण जी औषधं आहेत ती सांगितलेली आहेत पित्तासाठी. जसंच आपलं तन्वीशता आहे की जे ॲसिडिटीसाठी सुंदर काम करतं. अनेक पेशंट गेले 30 वर्ष त्याचा वापर करत आहेत. सो तेही छान रिझल्ट देत असतं. ॲसिडिटीमुळे काही लोकांना उलटी होते, तर त्यांनी काय करायला पाहिजे? ॲसिडिटीने जर उलटी होत असेल ना तर ती होणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय त्यांना बरं नाही वाटत. ओके. एकदा ते पित्त बाहेर पडलं की त्याने बरं वाटतं. म्हणून ते आत साठवून पण त्याने उपयोग होणार नाहीये. पण अशा वेळेस त्यांना वरचेवर जर उलटी व्हायला लागलेली असेल तर मात्र त्यांनी वेळेवर त्याची ट्रीटमेंट करणं आणि ते संडास वाटे बाहेर निघून जाणं गरजेचं आहे. म्हणून तेव्हा त्यांना त्याच्यावर ट्रीटमेंट पोटातून घेतली की ते हळूहळू विरेचनाद्वारे किंवा पोटातूनच शौचा वाटे ते निघून जातं. मग त्याचा त्यांना एवढा जास्त त्रास होणार नाही. कारण काय जे पित्त आहे ना ते खूप ॲसिडिक आहे आणि ते इतकं ॲसिडिक आहे की पोटामध्ये म्हणजे स्टमक जे आहे ना तिथे बाजूला ना छान मेम्ब्रेन असते की त्याने त्या पित्ताचा पोटाला काही त्रास होत नाही. पण अन्ननलिकेमध्ये मात्र ती मेम्ब्रेन नाही आणि त्यामुळे वर आल्यावर ते पित्त छातीत जळजळ होणं किंवा त्याला व्रण आल्यासारखं होणं हे सगळं म्हणून होतं. म्हणून उलटी होताना सगळ्यात जास्त त्यांना इथे त्रास होतो आणि म्हणून तो वरचेवर होऊ नये याच्यासाठी मग मात्र त्यांनी वेळेवर ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. काही लोकांना अजीर्ण होतं किंवा करपट ढेकरा येतात, तर त्याला फास्ट घरगुती उपाय काय करू शकतो? त्याला घरगुती उपाय म्हणजे आपण काय करायचं, बडीशेप असते ना त्याचं पाणी बनवून घ्यायचं. म्हणजे काही जणांना बडीशेप चावताना पण त्रास होतो, एवढं चावायला त्यांचे दात खराब झालेले असतात पित्तामुळे. कारण काय पित्त वाढलं की हळूहळू बोन्स खराब होतात, दात खराब व्हायला लागतात. मग अशा वेळेस त्यांनी बडीशेपेचं पाणी बनवून घ्यायचं. 1 चमचा बडीशेप 1 ग्लासभर पाण्यात घालायची, ती 1/4 करायची आणि लगेच त्याचं सेवन करायचं. त्याने सुद्धा त्यांना लगेच बरं वाटतं. कारण काय पचन सुधारतं, वाढलेलं पित्त जे आहे ते डायल्यूट व्हायला मदत होते आणि ते शरीराबाहेर शौचा वाटे निघून जायला त्यांना मदत होत असते. सो तोही उपाय करू शकतात किंवा अगदीच वाटलं तर थंड दूध घ्यायला काही हरकत नाही. कारण काय तात्पुरता का होईना त्यांना त्याने बरं नक्की वाटू शकतं. सो तो घरगुती उपाय आहे, तेव्हा कुठलंही औषध न घेता आधी त्यांनी ते केलं तरीही चालू शकतं. रोज ॲसिडिटी होणारे काही लोक आहेत, हो, त्यांनी काय करायला पाहिजे? जर रोज वरचेवर ॲसिडिटी होत असेल तर त्याला पहिले कारण शोधायचं की आपल्या शरीरात कशामुळे पित्त वाढलंय. त्याबरोबर छान झोपणं, शांत झोप मिळणं आणि कुठलीही स्ट्रेस कॅरी न करणं. म्हणजे काही जण काय करतात, खूप ओव्हरथिंक करतात. म्हणजे रात्री मोबाईल बघून झाला की त्यांच्या अनेक असे वाईट विचार यायला लागतात की त्यांना कळतच नाही की हा कशामुळे होतंय. पण त्यामुळे सुद्धा त्यांची एनर्जी एवढी डाऊन होते की त्यांना कळतच नाही मला थकवा का आलाय. पण तेव्हा कुठेतरी तुमच्या मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला थकवा आलाय हेच त्यांना कळत नाही की एवढी एनर्जी तुम्ही ओव्हर थिंकिंगला कन्झ्युम करून टाकलीत.
असंही करणं चुकीचं आहे. तेव्हा तुम्ही वेळेत थांबणं किंवा हे करणं चुकीचं असतं. ते थांबलं की त्याला तो त्रास कमी होऊन जातो. ॲसिडिटी कायमची घालवायची असेल तर काय केलं पाहिजे? अ, 6 महिन्यातनं म्हणजे शरद ऋतू जेव्हा येतो, तेव्हा एक तर विरेचन घेणं गरजेचं आहे. शरीर शुद्धी करणं. जसं आपण साध्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं सुद्धा सर्व्हिसिंग, एसीचं सुद्धा सर्व्हिसिंग वर्षातून एकदा करतो, तर मग आपल्या शरीराचं का नाही? त्याला आपण आयुर्वेदानुसार पंचकर्म म्हणजे सर्व्हिसिंग आहे आपल्या बॉडीचं आणि ते आपण म्हणजे वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. जर विरेचन आहे, वमन आहे, ह्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. बस्ती आहे, त्याने सुद्धा मदत होत असते आणि त्याचबरोबर कुठेतरी त्यांनी आहाराकडे लक्ष देणं. कारण काय शेवटी आहार हेच आपलं औषध आहे. जर तुम्ही आहाराला औषधासमान मानून त्याचं सेवन केलत ना, तर आपल्याला कुठलाही त्रास हा होणारच नाही. अ, तुमची अपॉइंटमेंट जर घ्यायची असेल, तर ती कशी घ्यायची आणि कुठे-कुठे तुम्ही प्रॅक्टिस करता? नक्कीच. आपलं जे ठाण्याचं क्लिनिक आहे, हं. तिथे फोन कॉल करून पेशंट नक्कीच अपॉइंटमेंट घेऊ शकतात. सो ठाण्याला मी रोज असते. दादरला मी महिन्यातनं एकदा असते, 3rd सॅटर्डेला आणि पुण्याला महिन्यातून 2दा असते. 2nd सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे. हं. सो अशा वेळेस पेशंट कधीही येऊन आपण मोफत नाडी परीक्षण करतो. पहिले मोफत नाडी परीक्षण केलं जातं. त्यानुसार त्यांची नाडी कुठली आहे, ती पहिले ओळखली जाते आणि त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. सो तेव्हा आपले जे तन्वीचे उपचार असतात ते सुचवले जात असतात त्यांना आणि नॉर्मली 3 महिन्याचा कोर्स असतो किंवा त्यांना 3 महिने रेग्युलर, कारण काय आयुर्वेदानुसार जी धातू निर्मिती सांगितली आहे, ती 3 महिने लागतात. बरं. म्हणजे आज जो आहार आपण सेवन केलेला आहे, त्यापासून पहिला रसधातू तयार होतो. मग रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र आणि त्यानंतर जे तयार होतं ते म्हणजे ओज आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. सो एवढी मोठी प्रोसेस आहे धातू निर्मितीची. पण प्रत्येक धातू शुद्धी करणं पण तितकंच गरजेचं आहे. तर मग आपल्याला हा आजार मुळापासून जायला मदत होते. म्हणून औषधं जी आहेत ती 3 महिने घेणं ही महत्वाची काय आहे, तर शेवटच्या धातूपर्यंत पण ते औषध जाऊन काम करतं आणि मग हा त्रास आपल्याला परत होत नाही. म्हणून अशी ही ट्रीटमेंट दिली जाते. पथ्य नक्कीच आयुर्वेद म्हटल्यावर थोडीफार पथ्य तर येतातच, पण अगदीच खूप पथ्य न पाळता थोडी पथ्य पाळून नक्की त्यांना त्याने उपशम मिळू शकतो. आणि आपली जी औषधं आहेत ती वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा असतं, की पेशंट माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतात, फोनवर बोलून किंवा व्हिडिओ कॉल करून मग नीट योग्य ती ट्रीटमेंट त्यांना सुचवली जात असते. रुचा मॅम, खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या शोवर आलात आणि आमच्या व्ह्युअर्सला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या पेजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.